विशेष मतदार पुनर्निरीक्षणासाठी महापालिकेतील अधिकारी कर्मचारी निवडणूक कामावर गेल्यानं नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे। आगामी विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम 2026 अर्थात SIRच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भातील आदेश उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ यांनी 11 जून रोजी जारी केले आहेत। या आदेशानुसार भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमासाठी महापालिकेतील विविध विभागांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा निवडणूक कामकाजासाठी वर्ग करण्यात आली आहे। संबंधित कर्मचाऱ्यांना 20 जून 2026 पासून प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून ते पुढील आदेशापर्यंत निवडणूक विभागाकडे कार्यरत राहणार आहेत। यामध्ये रस्ते विभाग, लायसेन्स विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, लेखा विभाग, मुख्य लेखापरीक्षक कार्यालय, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाशी संबंधित कर्मचारी आदी विविध विभागांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। विशेष पुनर्निरीक्षणाच्या कामासाठी महानगरपालिकेतील सुमारे 90% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्यानं शहरातील नियमित प्रशासकीय कामांवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे। अनेक विभागांमध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्यानं दैनंदिन फाईल निकाली काढणं, नागरिकांची कामे, परवाने, कर संबंधी प्रक्रिया, अभियांत्रिकी विभागाची कामे आणि इतर प्रशासकीय सेवा मंदावल्या आहेत। महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये नागरिकांना आवश्यक कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून अनेक ठिकाणी अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी निवडणूक कामावर गेल्यानं प्रकरणे प्रलंबित राहत आहेत। त्यामुळे नियमित कामकाज जवळपास ठप्प झाल्याची भावना नागरिक आणि कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण हे अत्यंत महत्त्वाचं काम असल्यानं संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेली जबाबदारी पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणं आवश्यक असलं तरी महापालिकेच्या नियमित नागरी सेवा विस्कळीत होऊ नयेत यासाठी पर्यायी यंत्रणा उभी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।